चिराई हो भारतीय संविधान चिराई हो जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम वंचित बहुजन आघाडीचा येस हो वंचित बहुजन आघाडीचा येस हो वंचित बहुजन आघाडीचा येस हो त्याप्रमाणे संविधानाला बगल देऊन सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसनी हा निर्णय सुनावलेला आहे। हा निर्णय SC/ST समाजामध्ये फूट टाकण्याचा हा निर्णय आहे। आज वर्गीकरणाच्या मुद्द्यावरती त्यांनी आपली जी कुटील चाल आहे ती चालून SC आणि ST समाजामध्ये फूट टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। या फुटीमध्ये न अडकता सर्व SC/ST समाजाने व OBC समाजानेही आरक्षणाच्या समर्थनात उभे राहावे। आज त्यांनी SC/ST मध्ये जे आहे वर्गीकरणाचा मुद्दा टाकलाय, क्रीमी लेअरचा मुद्दा ते आणत आहेत। OBC मध्ये क्रीमी लेअर त्यांनी टाकलेला आहे। ते हळूहळू हे संवैधानिक आरक्षण संपवण्याच्या दिशेने घेऊन जाण्याची एक चाल आहे। याला वेळीच ओळखून याला संपवावे, त्या आदेशाला रद्द करावे आणि या आदेशाच्या विरोधात संपूर्ण SC/ST समाजाने एकत्र यावे ही विनंती करतो। आणि सर्व OBC SC/ST समाजाने एकजुटीने आरक्षणाच्या समर्थनात येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रस्तावित पक्ष आहेत ज्यांनी वेळोवेळी आरक्षणाच्या मुद्द्यांवरती संविधानाच्या मुद्द्यांवरती त्यांनी बगल दाखवून आपली फक्त आणि फक्त मतं घेतली, या मतांच्या आधारे ते निवडून संसदेत किंवा विधानसभेत जातात। आरक्षणावरती निवडून येणारे सदस्य आज ज्या संसदेमध्ये आहेत किंवा जे विधानसभेमध्ये आहेत, एका कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी त्यावरती भाष्य करणं टाळलं। काँग्रेस जी संविधानवादी आणि संविधानाच्या नावावरती ज्याप्रमाणे हे मागील निवडणुकीमध्ये बहुजन जनतेची मतं घेतली, संविधानाच्या रक्षणात त्यांनी मतं मागितली, आणि जेव्हा आता सुप्रीम कोर्टाला कायदा बनवण्याचा अधिकार नाही, तो कायदा बनवण्याचा अधिकार संसदेला आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळेच आजचा भारत बंद हा देशव्यापी भारत बंद, शांततेमध्ये भारत बंदचा निर्णय हा सर्व संघटनांनी घेतलेला आहे। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असो की बाकी बहुजन संघटना असो, सर्वांनी आपली भूमिका जी आहे ती क्लिअर केली। पण काँग्रेस आणि भाजप अजूनही या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरती आपली भूमिका स्पष्ट करीत नाही। म्हणजे मत घ्यायच्या वेळेस संविधानाचा हवाला द्यायचा आणि जेव्हा आमच्या हक्क अधिकाराची गोष्ट येईल त्यावेळेसला बगल दाखवून वेगवेगळ्या मुद्द्यांवरती दुसरीकडे बोटं दाखवणे हे या प्रस्तावित पक्षांची चाल आहे, हे बहुजनांनी ओळखावे। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये OBC SC/ST या सर्व आरक्षणवाद्यांनी एकजुटीने या प्रस्तावित पक्षांना धडा शिकवावा हीच अपेक्षा करतो। आणि या भारत बंदला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समर्थन दिले, मी त्यांचे आभार मानतो। त्याला माहीत आहे आज संपूर्ण भारत हा आरक्षणाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेला आहे। भारतीय संविधानाने त्या देशातील SC/ST OBC जनतेला जे आरक्षण दिलेलं आहे ते त्या आरक्षणाच्या समर्थनार्थ ते आरक्षण आपले कसे वाचवता येईल यासाठी आज संपूर्ण भारतामध्ये हा SC/ST NTDT OBC समाज रस्त्यावर उतरलेला आहे। परंतु या देशातील आरक्षणवाद्यांचं आरक्षण कसं संपवता येईल यासाठी सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांनी जो आरक्षण विरोधी त्यांनी जो
न्याय केलेला आहे, आरक्षण विरोधी न्याय केलेला आहे, त्याला संपूर्ण भारत देशातील 85% समाज हा विरोध करत आहे, रस्त्यावर उतरत आहे. जोपर्यंत या देशातील भारतीय राज्यघटना अस्तित्वात आहे तोपर्यंत या देशातील 85% समाजाचं अस्तित्व आहे, समानता आहे. आरक्षण म्हणजे या देशातील लोकांना समानतेवरती आणून त्यांना चांगल्या प्रकारचं त्यांचं जीवन जगता यावं यासाठी हे आरक्षण केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमानुसार ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे. 341 कलमानुसार एस.टींना आरक्षण देण्यात आलेलं आहे. 342 कलमानुसार एस.टीला आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे या आरक्षणाच्या माध्यमातून हा खाली जो हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेला समाज हा वरती येऊन आपली उन्नती करेल, प्रगती करेल म्हणून हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. परंतु वेळोवेळी या देशातील सुप्रीम कोर्ट असो की तुमचे सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो तिथल्या सरन्यायाधीशांनी वेळोवेळी आरक्षणाच्या विरोधामध्ये त्यांनी आपले डिसिजन दिलेले आहेत. अरे आरक्षण आम्हाला हे काय सुप्रीम कोर्टाने दिलेलं नाही, आरक्षण आम्हाला हे काय हायकोर्टाने दिलेले नाही, आरक्षण आम्हाला हे भारतीय संविधानाने दिलेलं आहे. आणि म्हणून आमचे आरक्षण वाचवण्याची आवश्यकता हे भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय संसदेला आहे. सुप्रीम कोर्टाला कुठलंही आरक्षण संपवण्याचा अधिकार नाही. जनतेला काय आव्हान कराल? नागपूर हे चळवळीचे केंद्र आहे. म्हणजे आतापासून नाही तर बाबासाहेबांनीही या नागपूरला निवडलं. त्यामागचं कारण हे होतं हे नागवंशी लोकांचं शहर. या शहरामध्ये जिवंत लोकांचं सानिध्य आणि त्या जिवंत लोकांमध्ये एक नवीन संचार म्हणून बाबासाहेबांनी या शहराला निवडलं. नागपूर हे वेगवेगळ्या अनेक आंदोलनाचं केंद्र राहून देशाला दिशा दाखवण्याचंही काम या नागपूर शहराने केलेलं आहे. माझं म्हणणं हे आहे की या नागपूर शहरात ज्याप्रमाणे भारत बंदला समर्थन मिळालेलं आहे ते पार्शली चांगलंच म्हणावं द्या. या नागपूर शहरामध्ये सतत काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आणि आज हे दोनही पक्ष वर्गीकरणाच्या मुद्द्यावरती क्रिमी लेअरवरती भाष्य करायला तयार नाही. या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस तर 4 पाऊल पुढे जाऊन तेलंगणा आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सामोरे येऊन हे सांगितलं की सर्वात पूर्वी आम्ही हा वर्गीकरणाचा कायदा जे आहे आम्ही आमच्या राज्यामध्ये लागू. ही तीच काँग्रेस आहे की ज्या काँग्रेसने मागच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाजाचे सर्व ओबीसी SC ST आरक्षणवादी लोकांचे त्यांनी मतं घेतली. संविधान वाचवण्याच्या नावावरती मतं घेतली. संविधान खरंच वाचलं. आज सुप्रीम कोर्टाला कायदा बनवण्याचा अधिकार नाही आहे. ते संसदेचं काम आहे. ते सुप्रीम कोर्ट कायदा पारित करतं. त्यावरती भाष्य करायला कोणी तयार नाही. आणि त्यावरती हे 2 पाऊल पुढे जाऊन की काँग्रेस जे संविधानवादी स्वतःला घोषित करत आहे ती काँग्रेसच या संविधानाची पायमल्ली करण्यात अग्रेसर आहे. भाजप काही नवीन नाही. ही भाजप जी आहे भाजप पण त्याच माड्याची मणी आहे. त्यांनी मागच्या भरपूर काळापासून ज्या आहे ज्या 10 वर्षापासून जी सत्तेत आहेत वेगवेगळ्या असंवैधानिक मुद्द्यांवरती त्यांनी जनतेला वेठी धरण्याचे काम केलेलं आहे. राजकारण वेगळीकडे समाजकारणाच्या मुद्द्यावरती या पक्षात असलेले दलित, बौद्ध, SC ST OBC जे उमेदवार आहेत ज्यांना आम्ही निवडून संसदेत पाठवल्यात किंवा विधानसभेत पाठवल्यात हे गप्प का आहेत? हे आपले इस्तिफा देऊन सडकीवरती जनतेसोबत का उतरत नाही हा आमचा मुद्दा आहे. आणि माझं निवेदन आहे नागपूरच्या प्रत्येक जनतेला, नागपूरच्या प्रत्येक आरक्षणवादी जनतेला त्यांनी या काँग्रेसचा असो तो मग राष्ट्रवादी काँग्रेसचा असो तो मग BJPचा असो तो शिवसेनेचा असो या सगळ्यांना या विधानसभेमध्ये जाऊ न देण्याचा निर्धार करा. आणि संविधानाला तुमच्या व्यतिरिक्त कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून यावेळेसला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीर उभे राहा.
संविधानही वाचेल आणि आरक्षणही वाचेल, हा आमचा निर्धार आहे. तुमची भूमिका काय राहील तुमच्या पक्षाची या बंदच्या समर्थनार्थ? ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी दिलेली आहे. सगळ्यात पूर्वी त्यांनी आरक्षण बचाव यात्रा काढून ओबीसी समाजाचं जे मनोबल आहे ते वाढवलेलं आहे. आणि या सगळ्या मुद्द्यावरती काल जी सभा झाली त्यामध्ये ST समाजाचे प्रतिनिधित्व जे आले होते त्यांच्यासोबत एक चांगली बैठक झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये OBC, SC आणि ST सर्व आरक्षणवादी एकत्र येऊन या विधानसभेमध्ये या प्रस्तावित पक्षांना धडा शिकवेल आणि पुढची जे काही वाटचाल असेल ते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर किंवा जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याकडून जे काही दिशानिर्देश येतील त्यानुसार जे आहे ते आम्ही यावरती समोरची वाटचाल करू आणि जनतेला आश्वासित करू की तुम्ही आरक्षणवादी आहात, तुम्ही आरक्षणाचा लाभ घेऊन आज संपन्न झालात, आज वेगवेगळ्या जागेवरती तुम्ही आपलं प्रतिनिधित्व देत आहात. तुम्ही या आरक्षणाच्या मुद्द्यावरती कोण्याही दुसऱ्या बगलबच्च्याच्या नादामध्ये पडू नका. फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहा. तुम्हाला याची 100% खात्री मिळेल की संविधान आणि आरक्षण हे यापुढे तुम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्ता दिल्यास कधीही धोक्यात जाणार नाही. जय भीम.